त्यापेक्षा आपण आजींना सगळं खरं खरं सांगूयात. मी येते तुमच्या सोबत प्लीज. तिलोत्तमा मॅडम. ए हॅलो, तुझं काय? मेहंदळेंचा विषय सुरू आहे. स्टे आउट ऑफ इट. ऐश्वर्या, सावलीला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे. सावली बोल. तिलोत्तमा मॅडम, मला एकच वाटतंय की आज गोकुळाष्टमी आहे. त्याच्या लीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्जनाचा नाश करताना सुद्धा त्याला एक संधी देऊन बघायला हवी, असं आपलं संस्कृती सांगते. सावली वहिनी, या सगळ्यामध्ये राजकुमार दादा तुझ्याशी कसा वागला आहे हे विसरलीस का तू? नाही विसरणार भाऊजी, पण प्रश्न आता आपल्या घराचा आहे. आपल्या घरासाठी काहीतरी करायला हवं ना. तू इतकं छान छान गोड गोड बोलतीयस दादाविषयी, मग जाशील त्याला परत घेऊन यायला? आणशील त्याला घरात? नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे सावली. हे असलं काही करायची गरज नाही. सारंग, मला वाटतं सावलीचा निर्णय जास्त महत्वाचा आहे. तिला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, जग्गू आजी ह्या घरात 10 वर्षांनी आल्यात. आज मेहेंद्रांचं जे काही वैभव आहे ते फक्त आणि फक्त जग्गू आजींमुळे आहे. आधीच आम्ही खूप दुखावलंय त्यांना. मग आपण त्यांची ही इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतो ना तिलोत्तमा मॅडम. तुम्हालाही माहिती आहे ना की जग्गू आजींचा किती जीव आहे राजकुमार सरांवर. फक्त राजकुमार सरांची आठवण काढत असतात त्या. म्हणून मला असं वाटतंय की जग्गू आजींच्या इच्छेसाठी आपण राजकुमार सरांना घरी आणूयात. हवं तर मी आणते त्यांना. ग्रेट. मग तू एकटी जाणार आहेस की सारंग पण येईल सोबत तुझ्या? ऐश्वर्या थांब जरा. अमृता, तू जा राजकुमारला आणायला आणि एकटी जायचं नाही. या पोरीला घेऊन जा. आणि त्याला बचावून ठेव. 7वा इंटरव्ह्यू आहे, यात पण मी रिजेक्ट झालोय. नाही, आत्ता एचआरचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं. अरे सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर दिली आहेत मी. असं काय करतो तू? त्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला हा जॉब मिळणार नाही. मिळाला मला जॉब. मी आनंद गायकवाड रूपम कॉस्मेटिक मध्ये आलो होतो इंटरव्ह्यू द्यायला. तुम्ही मला रिजेक्ट केलं होतं ना. मी तुला नंतर फोन करतो. मी नसीन, कोणतरी दुसरा असेल. तुम्ही राजकुमार मेंदळे ना. तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं. तुम्ही इथे इंटरव्ह्यू द्यायला आलात का? तू जा ना जा. अरे थँक्स. काय? थँक्यू. थँक्स. येड लागले का याला? अरे नाही, त्या याच्या ऐश्वर्या, तुझ्याच फोनची वाट बघतोय मी. 7वाई, मी त्या घरात पुन्हा कधी येणार आहे ते सांग बघू. दादा, मी प्रयत्न करते, सांगितलं ना. प्रयत्न नको आहेत मला ऐश्वर्या. रिझल्ट हवेत. रिझल्ट मिळालाय. तू येतोयस घरात. कधी, केव्हा, काही सांगशील का नाव, गाव, फळ, फूल मलाच सगळं ओळखून काढायचंय? ए बाई, असे खेळ खेळू नकोस. काय केलेस तू ते नीट सांग. मला काहीही करायची गरज लागली नाही. जग्गू आजी आली आहे घरात. जग्गू आजी कोकणातली? नाही, म्हणजे तिच्या गावी तिचं मुलांसोबत भांडण झालंय प्रॉपर्टीवरून, म्हणून ती आपल्याकडे आली आहे राहायला. आणि मग काय, तू तिचा किती लाडका आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. तिने तुला भेटायचा हट्ट धरलाय. आता तिने हट्ट केलाय म्हटल्यानंतर मॉम डॅड तर काहीच करू शकणार नाही. ती मूर्ख मुलगी आणि अमृता तुला घ्यायला येत आहेत. मला घ्यायला? थँक्स ऐश्वर्या. थँक्सचे काम नाही चालणार दादा. करेक्ट आहे. थँक्स म्हणून फक्त कसं चालेल? सांग, तुला माझी काय मदत हवी आहे? नाही, आता काही नकोय, पण फ्युचर मध्ये मला तुझी हेल्प लागणार.
फक्त तेवढं लक्षात ठेव. ऐश्वर्या, तुला कुठलीही काहीही मदत लागली ना तरी हा राजकुमार तुला मदत करेल. बाय. सावली, अमृता. माहितीये मला. अगं एकदा तरी विचारायचं होतं मला. सगळं अचानक झालं सारंग सर. तुम्हालाही माहिती आहे ना, इथे आपल्या कंपनीचं करोडोचं नुकसान होत होतं, तेव्हाही आपण राजकुमार सरांना नाही बोलवलेलं. उलट तुम्हीच सगळं सांभाळून घेतलं. पण आता आपल्या घरात जग्गू आजी आहेत. त्यांचा आपल्यावर, आपल्या संस्कारांवर, आपल्या घरावर खूप विश्वास आहे. तो विश्वास मोडू नये म्हणून आपल्याला राजकुमार सरांना घरी घेऊन यावं लागेल. शिवाय आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि विश्वास पणाला लागलाय. चूक जरी फक्त एकट्या राजकुमार सरांची असली ना तरी जग म्हणताना काय म्हणेल की ते मेंदळे आहेत ना, ते असे आहेत, ते तसे आहेत. म्हणून मी हा निर्णय घ्यायचा विचार केला. ठीक आहे तुझ्यावर विश्वास, पण एक लक्षात ठेवा, तिथे गेल्यावर जर राजकुमार दादा काही चुकीचं वागला किंवा बोलला तर सहन नाही करायचं. मग तो परत आला नाही तरी चालेल. मला पण सगळ्यांची काळजी आहे, पण कोणी जर चुकीचं वागत असेल ना तर आपण सहन नाही करायचं. लक्षात आलं का? घेतो आम्ही.